प्राणघातक भीती किंवा एखादा प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता असते किंवा झालेला एखादा इन्सिडेंट असतो, अशावेळी त्या रुग्णांच्या शरीरामध्ये विचारांमुळे जेनेटिक म्युटेशन होतं, त्यापासून फुफ्फुसाचा कॅन्सर यासारखे आजार होतात. नमस्कार, मी डॉक्टर जवाहरलाल शाह. 2 वर्षापूर्वी 65 वर्षाचे आजोबा माझ्याकडे औषधासाठी आले. गेल्या 3 महिन्यापासून त्यांचा खोकला औषध घेऊन कमी येत नव्हता. अलीकडे त्यांची भूक कमी झाली होती आणि त्यांना वजन थोडंसं कमी व्हायला लागलं होतं आणि आता अलीकडे त्यांच्या खोकल्यामधून त्यांना थोडंसं रक्त पण पडायला लागलं होतं, म्हणजे कफामधून रक्त पडायला लागलं होतं. तर त्यांच्या सुनेला शंका आली की बहुतेक यांना TBचा आजार झाला असेल. त्यामुळे तपासणीला आले. तपासल्यानंतर पाहिले की त्यांना डाव्या बाजूला फुफ्फुसामध्ये थोडी एअर एंट्री कमी आहे, म्हणजे जेवढी हवा उजव्या फुफ्फुसात जाते तेवढी डाव्या फुफ्फुसात जात नाही आहे. तर त्यांना तपासल्यानंतर त्यांचा एक्सरे केला. तर त्यांना डाव्या बाजूला फुफ्फुसामध्ये एक छोटी गाठ दिसली. ती गाठ कसली आहे ते उलगडा होत नव्हता, म्हणून त्यांचा CT स्कॅन केला. तर CT स्कॅनमध्ये ती कॅन्सरची असण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांच्याकडनं सांगण्यात आलं. मग तज्ज्ञांच्या मार्फत आपण त्याची बायोप्सी केली. बायोप्सी केल्यानंतर कळालं की हा फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. तर ज्यावेळी त्यांची हिस्ट्री घ्यायला सुरुवात केली, तर मूळचा त्यांचा स्वभाव कसा आहे जाणून घेतल्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये त्यांच्या आयुष्यात काय संकट आली, काय वादळ आली हे समजून घेण्यासाठी विचारलं. तर तेव्हा कळालं की त्यांच्या लहान भावानी त्यांच्या मुलाला जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण केली होती आणि त्यावेळी पोलीस केस पण झाली होती. तो आजोबांसाठी खूप मोठा धक्का होता. त्यांच्या सतत तेव्हापासून ते विचार डोक्यात येत होतं की हा माझा सख्खा लहान भाऊ असून जर शेतीसाठी प्रॉपर्टीसाठी माझ्या मुलावर पण हल्ला करतो आहे, तर हा माझा भाऊ माझ्यावर केव्हाही हल्ला करू शकतो किंवा हा माझ्या जीवावर पण उठू शकतो. ही भीती त्यांना सतत मनामध्ये राहत होती. त्यानंतर हळूहळू त्यांना त्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये ते पोलीस केस मिटवली, लहान भावांनी माफी मागितली, त्यांचे नातेसंबंध सुरळीत झाले. पण आजोबांच्या मनात राहिलेली भीती मात्र कायम घर करून राहिली आणि त्यांना सतत वाटायचं, रात्र झोप यायची नाही की वाटायची की आपल्या मुलाला किंवा आपल्यावर कोणत्याही क्षणी प्राणघातक हल्ला होऊ शकतो आणि आपण खूपच असुरक्षित आहोत आपल्याच घरी, आपल्याच गावामध्ये. आणि मग असे ज्यावेळी लाईफ थ्रेटनिंग इन्सिडेंट्स लाईफमध्ये घडतात ते डायरेक्ट फुफ्फुसामध्ये जातात. म्हणजे साधी भीती असेल तर आपल्याला नुसता साधा खोकला सर्दी होईल, पण ज्यावेळी प्राणघातक भीती किंवा एखादा प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता असते किंवा झालेला एखादा इन्सिडेंट असतो, अशावेळी त्या रुग्णांच्या शरीरामध्ये विचारांमुळे जे जेनेटिक म्युटेशन होतं, त्यापासून फुफ्फुसाचा कॅन्सर यासारखे आजार होतात. हा लहान भावाने केलेला हल्ला होता म्हणून तो डाव्या बाजूला झाला, पण हे जर मोठ्या भावाने केला असता किंवा गावातल्या इतर कुठल्या माणसांनी केला असता तर कदाचित फुफ्फुसाचा कॅन्सर उजव्या बाजूचा असता. तर अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून ज्यावेळी होमिओपॅथीने आपण त्याची कारणमीमांसा करून ज्यावेळी औषध योजना करतो, त्यावेळी आपण तो आजार बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवून त्या रुग्णाला एक क्वालिटी लाईफ, बेटर लाईफ आपण होमिओपॅथीने देऊ शकतो.